माझ्या समस्त गृहिणींसाठी एक आनंदाची बातमी। प्रत्येक गृहिणीसाठी हा एक प्रश्न असतो, आज भाजीचं काय करू। यावर उत्तम असं तोडगा म्हणजे तुरीच्या शेंगा। गावरानी तुरीच्या शेंगा आता नुकत्याच तयार झालेल्या आहे। जेमतेम कोवळ्या शेंगा आता लागलेल्या आहे। तर पहिल्यांदाच मी माझ्या शेतामधल्या तुरीच्या शेंगाची आमटी इथे केलेली आहे। बघू शकता या प्रकारे ही आमटी या सीझन मधली पहिली आमटी आहे। गावरानी तुरीच्या शेंगाची आमटी काहीतरी वेगळीच लागते। ज्या शेंगा आधीपासून आपल्याला मार्केटला विकायला येतात त्याची चव ही वेगळी असते आणि याची चव अफलातून असते। तुरीच्या शेंगा म्हटलं की तुरीची चटणी, तुरीच्या उकळलेल्या शेंगाची चटणी, सोला भात, तुरीचे सगळे दाणे, तुरीचं आळण, तुरीची आमटी हिरवी किंवा तिखट घातलेली। या प्रकारे आपण विविध भाज्यांमध्ये पण आपण तुरीच्या दाण्यांचा समावेश करतो। वांगे आणि तुरीचे दाणे, फुलकोबी आणि तुरीचे दाणे, मेथी आणि तुरीचे दाणे, त्यानंतर हरभऱ्याची भाजी आणि तुरीचे दाणे। या प्रकारे आपण तुरीच्या शेंगांचा आणि दाण्यांचा वापर अतिशय पूर्णपणे 100% करून घेत असतो। त्यामुळे भाजीचं टेन्शन तुम्हाला अजिबात येणार नाही। त्यामुळे सगळ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे तुरीच्या शेंगा। तुरीचे विविध रेसिपीज तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलवरती नक्की व्हिजिट करा। व्हिडिओजमध्ये तुम्हाला सगळ्या रेसिपीज मिळतील। त्यामुळे चॅनलला जाऊन तुम्ही व्हिजिट नक्की करा। रेसिपीज आवडल्या असेल तर लाईक करा।